अजब रमा राघवची जोडी. वा, हे खूप मस्त आहे. मला तर हे माहीतच नव्हतं. तुम्हाला माहितीये आमच्या घरी तर कधी कधी मी निघाले ना की कॅब मध्ये बसून मम्माला मेसेज करायचे की मी निघाले. ओके तर बाय सगळ्यांना. बाय. बाबा, हे दोघं एकत्र निघालेत. बरं दिसतं का हे? त्यांना वेगवेगळं जायला सांगा. आता ते एकाच ऑफिस मध्ये काम करतात तर एकत्रच जाणार ना. तू अशा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. चला राघव, एक मिनिट थांब. अरे तू डबा विसरला तुझा. हे रमा, तुझ्यासाठी. मला कशाला डबा? मी तसं पण कॅन्टीन मध्येच जेवते. म्हणजे तू रोज बाहेरचा खातेस? हो, बराच वेळा तर रात्री सुद्धा आम्ही बाहेरच जेवतो. म्हणजे घरी पण जेवण बनतं, पण मला आणि मम्माला ना ते बोरिंग वाटतं, म्हणून मग आम्ही ऑर्डर करतो. अरे देवा, ऐकावं ते एक एक नवलच आहे. पण रमा, बाहेरचं खाऊ नये. त्यात कोणत्या प्रकारचे मसाले, कोणतं तेल वापरलं असेल आपल्याला काही ठाऊक नसतं ना. म्हणून घरचं अन्न खावं. अगं रमा, पण तुला माहितीये ना आपल्या घरचे काय नियम आहेत. बाहेरचं खायचं नाही. आता डब्बा नेतेय ना मी, आणि सगळं संपवणार पण आहे. तुम्हाला माहितीये मी ना असं टिफिन लहानपणी घेऊन जायचे शाळेत असताना, आणि त्यानंतर आज डायरेक्ट मी नेतेय. अगो बाई, म्हणजे तू शाळेत असताना तुझी आई स्वतः स्वयंपाक करून तुला डबा द्यायची का काय? नाही, म्हणजे कोण बनवायचं हे मला माहित नाही, आणि मी कधी विचारलं पण नाही. पण मी शाळेत जात असताना ना किचन मध्ये नेहमी टिफिन असायचा, आणि मी तो घेऊन जायचे. आणि आज एवढ्या वर्षानंतर टिफिन खायला ना खूप मजा येणार आहे. थँक्यू आई. रमा, आवडीने खा. हा, तुला आवडते म्हणून तुझी भाजी जरा तिखट केली. असे मसालेदार तिखट पदार्थ जरा कमी खावे. तब्येतीला चांगलं नसतं ग. बर, चला निघायचं का आपण? उशीर झाला ना. हो, जाते आई. अगं जाते नाही, येते म्हणावं. हो सॉरी, येते येते. चला. सावकायचा. आजी, तू आता रमाशी इतक्या प्रेमाने बोलणारस का? जाते नाही येते वगैरे. एक तर ते चुकून निघून गेलं माझ्या तोंडातून, आणि तू नाही का मग अशी बाय असं केलंस तिला? नाही पण आई, तू ते सांगितलंस ते बरं केलंस. तोही एक संस्कारांचाच भाग आहे. एक मिनिट, पण तुम्ही सगळे तिच्याशी जरा जास्त गोड बोलता असं नाही वाटत आहे का? नाही, म्हणजे हे असं डबा बिबा देऊन तिला डोक्यावर चढवण्याची काही गरज नाहीये. ए नाही आजी, उद्यापासून तिला डबा द्यायचा नाही. तिचा ती बघेल. अश्विनी बाळा, हे सगळं तू नको ठरवूस आत्तापासून. तू अजून या घरची सून झालेली नाहीये. समजावा जरा तिला. मी काय सांगितलंय तुमच्या लक्षात आलंय का? अगदी अगदी 100%. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आमच्या घरी रमा मॅडमना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. माय गॉड, तुम्हाला खरंच सांगते, हे ऐकल्यानंतर मी इतकी रिलॅक्स झाली आहे ना. पण कार्तिकेय गुरुजी, मॅडम, कार्तिकेय बोललं तरी चालेल. कार्तिकेय, मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकते ना? हो, पूर्णपणे, खात्रीनिशी पूर्णपणे. आणि तुमची आणखी काही सेवा करू? नाही नाही नाही, तुमची खूप मदत होते. पण एक गोष्ट आहे, प्लीज माझ्या रमावर लक्ष ठेवा, तिची काळजी घ्या.
मग येऊ? हो मॅडम. राघव रमा. मॅडम इकडे इकडे या. इकडे लपूया. इकडे इकडे मॅडम. येस येस. थँक गॉड रमा आणि राघवने आपल्याला बघितलं नाही. हे बघ कार्तिकेय गुरुजी कार्तिकेय, हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही होऊ दे पण तुमच्या आणि माझ्या घरी हे कळायला नको की आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. राहील ना लक्षात? होय होय मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा. काळजी करू नका. फक्त माझ्यावर तुमची कृपा असू द्या. येऊ. हॅलो जिमी. हॅलो लावण्या मॅडम. हे बघ, रमा आणि राघव आत्ताच ऑफिसला जायला निघाले. हो मी मेसेजही केलाय तुम्हाला. मी सांगितलेला प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? अहो मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझी माणसं त्यांच्या मागे जातील. तुम्ही ठरवलंय तसंच होणार. गुड. काम झालं की फोन कर, तुझ्या फोनची वाट बघतो. ओके? हा. रमाला मी चांगलंच ओळखते. सगळं माझ्या प्लॅन प्रमाणेच होणार. इकडे बघ, मर्सडीजला बैलगाडीचं इंजन लावलंय. अरे नाही रे, ते चिकना आयटम मी छपरी ठेवलाय. छपरी काय बोल भावा, आयटम जाम चिकनी आहे. अरे एकदम रापची काय धातू आयटम आहे. आयटम आधीच्या थंडाला येते का? छपरी गाडी थांबव. हे आयटम अरे चल ना. हे अरे थांब. म्हणजे दिसली नाही की तुम्हाला लगेच तोंड उघडायलाच लागतं ना तुमचं. इडियट, शेमलेस कुठले. मग काय आता तुझ्या बॉडीगार्डला इकडे पाठवणार आहे. अरे त्यापेक्षा तूच ये ना इकडे. ये ना. जवळ ये, राजू नको. ये आजा मेरी प्यारी, आजा मेरी बुलबुल, आधीच्या खंडाला. होय होय जाने मन. अरे थांब ना. अरे थांब. मॅडम एक मिनिट उतरा ना. जरा तुम्ही येता का? कशाला? जरा बोलायचंय, या ना. काय बोलायचं? अहो या तर खरं. पैसे पाहिजेत का आयटम फिरवायला? चल. अरे बोल ना असं मग. अरे आयता कोपच्या देतोय. रमा मॅडम तुम्ही इथेच थांबा, माझी बॅग आहे. या या या. हा बघ हिरो. बोल ना, किती पैसे पाहिजे? किती पाहिजे बोल. नाही पैसे नको. तुम्हाला बहुतेक कोणी सांगितलं नाही, पण आता तुम्ही जे काही केलं त्याला मुलींची छेड काढणं म्हणतो. सरळ शहाणी माणसं असं करत नाही. तुम्ही करणार असाल तर तुम्हाला मॅडमची माफी मागावी लागेल. माफी? चंद्रावरनं पडलं का रे? हा काय बोलतोय त्याचं त्याला पण कळ ना. अरे मी काय म्हणतोय त्याला काय बी बोलू दे, आपण माफी ना मागायची. काय बघतोय बघ कसा. हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला समजेल असं सांगतो.
हात बघू तुमचं. कशाला? भविष्य दाखवायचं. भविष्य? माझं भविष्य बघतो. बघ बाबा. मॅडमची माफी मागायची लगेच. अरे मागतो माफी मागतो. अहो वाटलं तर मॅडमच्या पाया पडून माफी मागतो, पण सोडा आम्हाला. ऐका. चला. माफ कर. ताई माफ करा ताई. खरंच चुकी झाली आमची. खरंच ताई, परत अशी मिस्टेक नाही करणार आम्ही. आता नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवा, जेव्हा पण एका मुलीला बघाल ना, तुमच्या ममाचा किंवा तुमच्या सिस्टरचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. कळलं? हो ताई. हो ताई. नाउ गेट लॉस्ट इडियट. निघा. चला निघायचं. राघव सर, मला खरं सांग, तुम्ही त्या दोघांना तिकडे नेऊन नेमकं काय सांगितलं? काही नाही हो, मी त्यांना माफी मागायला सांगितली एवढंच. आणि त्यांनी मागितली लगेच? असं होऊच नाही शकत. तुम्ही खरं खरं सांगा, नेमकं तुम्ही काय केलं? तुम्ही नक्कीच काहीतरी सॉलिड केलं ना? काही नाही, मी त्यांना समजावलं. फक्त असं म्हणूयात ना की मी त्यांना सॉलिड समजावलं. सर, तुम्हीच खूप सॉलिड आहात. चला ऑफिसला जायचंय, उशीर होईल. चला. राघव सरांनी नेमकं काय केलंय आणि त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलंय? आय एम इम्प्रेस्ड. चला निघायचं. हो चला. फोन का करत नाहीये? हॅलो मॅडम. हॅलो. किती वेळ तुझ्या फोनची वाट बघायची रे? काय रे, तू सांगितलेलं काम झालं का? हो मॅडम, आपली फिल्टर लोक काम करायला गेली होती, पण काय? हो त्या राघवने माझ्या पोरांचा घामच काढला. एकाचा तर हातच मोडलाय. व्हॉट? तो राघव आहे ना, साधा डास मारू शकत नाही. तो कोणाचा हात कसा मोडेल? अहो त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. तो फक्त साधा सुद्धा दिसतो. जाम भारी ताकद आहे त्याची. ए, तुझ्या पोरांमध्ये दम नाहीये हे सांग ना. हो मॅडम, ती दोन्ही पोरं ना कोणाला पण लोळवतील अशी आहेत. राघवने त्यांच्याशी बोलताना आवाज पण नाही वाढवला. डायरेक्ट हात हातात घेतला आणि डायरेक्ट कडॅक असा आवाज काढला. रमा तिथेच होती? हो, ते दोघं सोबतच होते ना. गॉड, करायला काय गेल्याने झालं फलतच. राघवच्या अशा वागण्याने रमा तर आणखीन इम्प्रेस झाली. नाही, हे असं झालेलं चालणार नाही. आणि बघितलं का, रमा आणि राघव एकत्र आले. म्हणजे हे दोघं रस्त्यात कुठेतरी भेटले असणार आणि छान कॉफी बिफी पिऊन फिरत फिरत आले असणार. बघ, मी म्हंटलेलं ना, खरं ठरलं. नाही ग, एक वेळेला दिवसाची रात्र होईल, पण रमा आणि राघव एकत्र, इट्स इम्पॉसिबल. राघव सर, हे सगळेजण आपल्याकडे आज असे स्टेअर का करतात? माझ्या चेहऱ्यावर काही लागले का? नाही. माझ्या नाही. मग चला बघूया. वेलकम वेलकम रमा, राघव सर. आणि मॅडम करा ते रक्षाबंधनचे टॅब्स मी सेट करणार होतो, पण काल वेळच मिळाला नाही. आज नक्की करूया. नो प्रॉब्लेम सर, काल सुट्टी होती ना. सो तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल. कोणाला तरी भेटायचं असेल. सो इट्स ओके. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं.
शम्य, एक मिनिट. काय बोलतेस तू मोना? अगं ते राघव सरांना कळलं असेल. चला कामाला लागूया का? चला चला. चला. रमा मॅडम, ते रक्षाबंधनचे अपडेट्स मला मेल करा. राघव सर, आज अमेय आला नाही आहे ना? हा, सुट्टीवर आहेत ते. मग आज मी इथे बसून काम केलं तर चालेल का? म्हणजे इथनं तुम्हाला पटकन मी मेल फॉरवर्ड करते, चालेल ना? मी ऑलरेडी बसलाय रमा मॅडम. हरकत नाही, बसा. नेहा बरीच ना? काय झालं? पाण्याच्या बाजूला आग. काय म्हणजे? गर्ल्स ते बघा. राघव सर, मी तुम्हाला मेल फॉरवर्ड केलं. बघतो. अरे वा, आला की. राघव सर, एक विचारायचं होतं. विचारू? बोला ना. काल रात्री तुम्हाला झोप तर नीट लागली ना? नाही म्हणजे मच्छर खूप होते ना, त्यामुळे मी तुम्हाला विचारलं. डास, मराठीत डास म्हणतात त्याला मराठीत. तेच ते हो, पण तुम्हाला त्रास नाही ना झाला? नाही, सतरंजीवर झोपलो होतो ना मी, त्यामुळे छान मस्त गाढ झोप लागली मला. गर्ल्स, यांचा कॅट अँड माऊस गेम एकदम संपूनच गेला. हो ना, आग विझत चालली हळूहळू आता. पण गर्ल्स, लव्ह स्टोरी आता सुरू होतीये. म्हणजे बबली सरांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरणार तर. राघव सर, तुमची मान खूप दुखते का? नाही म्हणजे आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. मी 5 मिनिटं जरी जमिनीवर बसले ना तरी माझी पाठ दुखते. तुम्ही तर जमिनीवर रात्रभर झोपलात, तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना? नाही, त्याचं एवढं काही नाही. अहो, सवय आहे मला, त्यामुळे त्रास होत नाही. तुम्हाला सवय नसेल म्हणून त्रास होत असेल कदाचित. मला नाही काही त्रास झाला. थँक गॉड. मला गिल्ट येत होतं की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. नाही हो, गिल्ट कसलं. मला नाही काही त्रास झाला, तुम्ही निश्चिंत राहा. मला चिमटा काढ ग. का हे दोघं एकमेकांशी एवढं गोड बोलतायत? मला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. काय झालं, जोरात बसला ना? पण नेहा, ते स्वप्न नाहीये, खरंच घडतंय. लावण्या, तुला आजच रमाला भेटून तिचं ब्रेन वॉश केलंच पाहिजे.